हे बघा किती सुंदर ही थाली महिरप आहे. जय गजानन. मी दीपाली दीप्स महिरप आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण वटपौर्णिमेनिमित्त एक छानसं थाली महिरप कसं बनवायचं हे बघणार आहोत. तर वटपौर्णिमा आलीच आहे जवळ. उद्याला वटपौर्णिमा असणार आहे. तर काही नाही, वेळेवर आहे बट खूप सुंदर आणि लवकर बनणारी ही थाली महिरप आहे. जर तुम्हाला ही आवडली असेल तर तुम्ही नक्की प्रयत्न करा ही बनवण्याचा. आणि ही महिरप तुम्ही ताटासाठी अशी छान वापरू शकता. तर ही महिरप बनवायला तुम्हाला लागणारं साहित्य मी तुमच्यासोबत आता शेअर करते. तर ही थाली महिरप बनवण्यासाठी तुम्हाला 5 नंबरचे ग्रीन कलरचे मोती, 5 नंबरचे व्हाईट कलरचे मोती आणि 5 नंबरचे रेड कलरचे मोती लागतील. एक नायलॉन थ्रेड, सुई आणि सीझर. तर त्याची प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ही थाली महिरप बनवण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला ताटाचं जे काही तुमचं पूजेचं ताट असेल त्याचं एक आपल्याला माप काढून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा राऊंड किती लेंथचा असेल तो, त्यानुसार आपल्याला हे खालचे जे ग्रीन कलरचे षटकोन आहेत हे ग्रीन कलरचे षटकोन पूर्ण हे बनवून घ्यायचे सर्वात पहिले. आणि त्यानंतर हे जे आता माझ्या ह्याची जी डेप्थ आहे ही जास्त नाही आहे, ही हार्डली पाऊण इंच असेल. तर त्यानुसार मी याच्यावर फक्त एक ग्रीनच्या वरती एक रेड कलरचा षटकोन घेतला. जर तुमची याच्यापेक्षा सुद्धा डेप्थ जास्ती असेल तर तुम्ही छान त्यावर एक गोल्डन कलरचा पण एक सर्कल तुम्ही घेऊ शकता. तर हे 6 मोत्यांचा एक षटकोन यूज केला आहे मी. असं याचं पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा. त्याच्यानंतर वरचा रेड कलरचे प्रत्येक 2 मोत्यावरती 4 मोती रेड वापरून, प्रत्येक 2 ग्रीन मोत्यावर 4 रेड कलरचे मोती यूज करून आपण वरचे पूर्ण एक सर्कल कंप्लीट करू. त्याच्यानंतर ते कंप्लीट झाल्यावर ही जी खालची प्रोसेस आहे, ही खालची झालर बनवण्याची, ही मी तुमच्यासोबत मोत्यापासनं दिवा महिरप कसा बनवायचा या व्हिडिओमध्ये माझ्या शेअर केली आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी इथे देईल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर दीप्स महिरप आर्ट अँड क्राफ्ट या चॅनलवरती जाऊन मोत्यापासून दिवा महिरप कसा बनवायचा तो व्हिडिओ तुम्ही बघून फॉलो करून ही सेम महिरप तुम्ही थाली महिरप बनवू शकता. तर त्यासाठीच मी परत तो व्हिडिओ म्हणजे शेअर नाही करत आहे. त्याने काय होणार, प्रोसेस तर सेमच आहे. त्यामुळे फक्त लिंक तुमच्यासोबत शेअर करते. आणि जर तरी तुम्हाला बनवण्याला अडचण येत असेल तर मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा. मी नेक्स्ट टाईम तुमच्यासोबत याची फुल प्रोसेस पण शेअर करेल. तर मला नक्की कळवा तुम्हाला ही महिरप कशी वाटली. आणि ही महिरप तुम्ही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये पण बनवू शकता. दिवा महिरपचे मी शेड्स तुमच्यासोबत शेअर केलेच आहेत. सेम तुम्ही थाली महिरपला सुद्धा असे वेगवेगळे शेड्स यूज करू शकता मोत्यांचे. तर मला नक्की कळवा कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया. जय गजानन. थँक्यू.